नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनो फ्रीक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, एस आय पी कोणती सुरू केली पाहिजे? एस आय पी आजकाल क्रेज आहे, एस आय पी सर्वजण सुरू करत आहेत। एस आय पी ए सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो की मोस्ट ऑफ दी सगळेजण म्युच्युअल फंड सही आहे। मी म्युच्युअल फंडबद्दल कधीच माझं दुमत नाही आहे, पण मित्रांनो जे आपले सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, आपली जी एस आय पी आहे, आपण महिन्याला जे पैसे इन्व्हेस्ट करत आहोत ते शेअर मार्केटमध्ये लिंक प्लॅन्समध्ये आपण लॉन्च करतो, जे म्युच्युअल फंड्स असतात। आणि शेअर मार्केट हे वरती खाली होत राहतं, कारण मित्रांनो मार्केटमध्ये जेही रिस्क आहे, कुठे काही लढाई होईल किंवा कोणतीही घटना होऊ शकते, याच्यामुळे मार्केट वरती खाली हे नेहमी होत राहणार। जर तरच्या गोष्टी ह्या म्युच्युअल फंड्समध्ये नक्कीच आहेत। स्ट्रेट फॉरवर्ड कोणीही बोलू नाही शकत की इतका परतावा मिळणारच, स्टॅम्प पेपरवर कोणी लिहून नाही देऊ शकत। त्यामुळे मित्रांनो, जेव्हाही आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपली प्रिकॉशन घेणं आणि प्रॉपर एज्युकेट होऊन इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं असतं। तर लो रिस्कमध्ये आपण जर चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केली तर खूप छान प्रकारे परतावा आपल्याला मिळू शकतो। त्याच गोष्टीबद्दल आज मी तुम्हाला एक माहिती देणार आहे मित्रांनो। तर प्लॅनचं नाव आहे मित्रांनो जीवन उत्सव। तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। एक अंकुर नावाचा एक स्मार्ट मुलगा होता, जो की 25 वर्षाचा होता। तेव्हा त्याने LICच्या जीवन उत्सवमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली। किती? फक्त 9,000 रुपये त्याने SIP सुरू केली, म्हणजे महिन्याला 9,000 रुपये त्याचे तो EMI कट करायचा, खास सेविंगसाठी। तर ते 9,000 रुपये त्याने किती वर्ष भरले? 10 वर्षासाठी। आणि त्या 10 वर्षानंतर तो झाला 35 वर्षाचा। तर त्याला रिटर्न सुरू झाले 37व्या वर्षीपासून। त्याने 10 लाखाची पॉलिसी काढलेली, 10%च्या मनाने त्याला 1 लाख रुपये आयुष्यभर भेटू शकतात, अशी त्याने तरतूद करून ठेवलेली। पण तो जेव्हा 37 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या डोक्यात आला, अरे स्टील आय एम वर्किंग, मला चांगलं पेमेंट भेटतंय, का नाही हेच पैसे मी अजून ग्रोथला लावावेत? तर तेही ऑप्शन आपल्या जीवन उत्सव प्लॅनमध्ये आहे। त्यामध्ये ऑप्शन 2 मध्ये असं आहे की फ्लेक्सी रिटर्न्स, म्हणजे आपण आपले जे परतावा आहे, जो दरवर्षी आपल्याला 1 लाख रुपये भेटणार आहेत, हे कॅल्क्युलेशन वाईज मी बोललो एक्झाम्पलमध्ये, त्याला 5.5चा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला भेटणार। प्रत्येक वर्षी जे ॲड होणार त्याच्यावर कंपाऊंड, द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग ह्या प्लॅनमध्ये आपण घेऊ शकता। तर तेच त्याने केलं आणि तो बोलला, आता सध्या तर मी वर्किंग करतोय, आय हॅव मनी, मी चांगला पैसे कमवतोय, तर मी हे पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी मी काहीतरी पोर्टफोलिओ करून ठेवतो, कॉर्पस क्रिएट करून ठेवतो। तर तो बोलला, हां आपण कंपाऊंडिंगला लावूया। आणि त्यांनी 5.5च्या कंपाऊंड इंटरेस्टवर त्याचे सर्व रिटर्न्स सुरू केले LICमध्ये। त्या प्लॅनमध्ये तशी तरतूदच आहे। आणि ॲट द एज ऑफ 51 पासून तो बोला 50 नंतर आता बाबा मला रिटर्न्स पाहिजेत, आता काय तेव्हापासून ॲट द एज ऑफ 51 त्याला 5 लाख रुपीज, ॲट द एज ऑफ 51 to 55 त्याला प्रत्येक वर्षी 5-5 लाख रुपये दरवर्षी भेटत। आणि त्याच्यानंतर 56ला त्याला 4 लॅक्सचा, अकॉर्डिंग टू द कॅल्क्युलेशन त्याला 4 लाख रुपीजचा रिटर्न्स निघाला। आणि आयुष्यभरासाठी त्याचे जे 1 लाख रुपये आहेत ते तर दरवर्षी भेटतच राहणार। सी, दिस इज द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग। त्याचे जे रिटर्न्स आहेत ते इतके मोठ्या प्रमाणात वाढले, फक्त लो रिस्कमध्ये, काहीही कुठल्या मार्केटचे रिस्क नाही आहे आणि कुठलाही जरतरचा पार्ट नाही आहे या कॉर्पस क्रिएशनमध्ये। एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, प्लॅन पण एकदम स्मूथ आहे। फक्त 9,000ची त्याने SIP सुरू केली 10 वर्षांसाठी। आणि त्याच्यानंतर जे त्याचं मॅजिक ऑफ कंपाऊंडिंगचं त्याने त्याच्यामध्ये फायदा घेतला आणि रिटर्न्स त्याचे गॅरंटीड वेमध्ये त्यांनी कमावले। मार्केटमध्ये किंवा आजकाल जो ट्रेंड आहे की SIP आम्ही सुरू केली, ठीक आहे, सुरू केली, चांगली गोष्ट आहे। म्युच्युअल फंड सही आहे, ऑफकोर्स सही आहे, मी त्याच्याबद्दल कधीही दुमत नाही देत। पण मित्रांनो, म्युच्युअल फंड नुसता म्युच्युअल फंड सही नाही आहे। फक्त म्युच्युअल फंड एक म्युच्युअल फंडच आपल्याकडे असेल आणि आपण जर बोललो की नो आय हॅव म्युच्युअल फंड, मी म्युच्युअल फंडमध्ये करतो, तर ते रिस्की आहे।
कारण हे सर्व फंड मॅनेजर सर्व जेही रिस्क प्रॉपर आपल्याला सर्व टर्म्स अँड कंडिशनमध्ये दिलेलं असतं, आपण ते थोड्या वेळेस पाहतो किंवा आपण नेग्लिजन्स करतो. कारण की जो फोमो क्रिएट आहे की म्युच्युअल फंड भरपूर रिटर्न्स भेटणार, भरपूर SIP सुरू करणार, भरपूर माझे पैसे वाढणार, इट्स नोशनल. हा एक नोशनल इफेक्ट आहे की जो फोमो क्रिएट आहे, भेटतील नाही भेटतील त्याच्यामध्ये जर तरचे खूप पार्ट आहेत. तेच जर तरचे पार्ट मी तुम्हाला नाही बोलतोय, कारण की आपल्याकडे सोल्युशन आहे गॅरंटीड वेमध्ये. तर मित्रांनो, ते जर तुम्ही करत असाल तर गॅरंटीड वेमध्ये तर आपण आपली इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. ते तर मॅन्डेटरी आहे. जिथून आपल्याला गॅरंटीमध्ये भेटणार आहे ते करणं तर फारच गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपली इन्व्हेस्टमेंट जीवन उत्सवसारख्या एक छान प्लॅनमध्ये नक्कीच पाहिजे, जिथे गॅरंटीड रिटर्न्स निघतील. तेच मित्रांनो, अंकुरने मॅजिक ऑफ कंपाऊंडिंगचा यामध्ये त्याने एक फायदा घेतला आणि त्याने परतावा कमवला. तर हा एक मी जो पार्ट सांगितला हा एक एक्झाम्पल नाही, त्याने फक्त 9,000. तर जसे जसे अमाऊंट वाढणार तसं तसं मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग सुद्धा वाढणार. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच इन्व्हेस्टमेंट करताना आपण दुसऱ्या गोष्टी देखील पाहिल्याच पाहिजे की LIC रिटर्न्स देत नाही हे जे लोक बोलतात ते लोकांचं काय माहीत नाही तर काय त्यांचं गणित आहे किंवा कुठून त्यांनी ते फोमो क्रिएट केलं आहे. इट्स अ फोमो. त्यामुळे मित्रांनो, आपण जेव्हाही इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण नॉलेज घेतलं पाहिजे, त्या गोष्टीचं टूलचं त्या इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. आपण जर ब्लंडली आपण कोणी बोलतं की SIP सुरू केली, आम्ही SIP सुरू केले कारण की मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, सर्व आहे, हे रिटर्न्स निघणार आहे. इट्स फोमो वेगळा असतो आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफ वेगळं असतं. त्यामुळे आपण प्रॅक्टिकलमध्ये जगूया आणि इन्व्हेस्ट करूया एका प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये. त्यामुळे नक्कीच मित्रांनो, असेच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.